फलंदाजीसाठी आलेत. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर सुचित कदम आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत राकेश दळवी. हे दोन सलामीवीर फलंदाज. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्याला सुरुवात. अनिकेत चव्हाणचा पहिला बॉल, प्रचंड वेग आणि पहिलाच बॉल या ठिकाणी वाईट बॉल पंच घोषित करतायत. अनिकेत चव्हाण म्हणजे अंड्या गोलंदाजीसाठी आलेत. फलंदाजीसाठी आपण पाहतोय सुचित कदम आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश दळवी. हो, पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाज अनिकेत चव्हाण यांनी. रन मात्र मिळेल एक. एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 2 या आकड्यावर. यस, पहिला बॉल जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हाताळला होता. दुसऱ्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक धाव आली आहे देखील. राकेश दळवी. ओहो, स्लोअर वन बॉल आणि पुन्हा एकदा पंच घोषित करतायत. यस, हा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 3 या आकड्यावर. खा चौकी. ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. चांगला बॉल अनिकेत चव्हाण यांनी हाताळलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. राकेश दळवी प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये टीम श्री बॉयज या संघाला सामना जिंकण्यासाठी. कारण या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर हो, आणखीन एक डॉट बॉल येईल. यस, चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला अनिकेत चव्हाण यांचा. बॉल पिचिंग झाला, खाली राहिला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मुंबई घड्याळाच्या काट्यावर चालणारी ही तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी मुंबई आणि त्याच मुंबईतील काळ चौकीतील ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये आपण पाहतोय मान्सून बिग बॅश. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर ढकलल्या बॉलला अनिकेत बॉलवरती पोहोचतील. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि याच मैदानामध्ये कित्येक असे खेळाडू आहेत जे याच मैदानामध्ये तयार झालेत आणि आपण जर पाहिलं तर मंदार गुरव असतील, अनिकेत चव्हाण असतील, ही मोठमोठी नावं याच मैदानामध्ये तयार झाली सातत्याने. तेच तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं मैदान ऐतिहासिक शहीद भगतसिंग. त्याच मैदानामध्ये मान्सून बिग बॅश 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत चव्हाण, पुढचा बॉल आणखीन एक निर्धाव येताना पाहायला मिळालाय. पहा काय षटक हाताळले अनिकेत चव्हाण यांनी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अवघ्या 4च धावा खर्च केल्या आहेत. यावेळेला वर शॉट. बॉलला उडवण्याचा प्रयत्न केला, बॉलला पाठवले देखील बॉडी लाईनच्या बाहेर. सुचितने येतोय षटकार. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. शेवटच्या बॉलवरती का होईना गरज होती षटकाराची आणि षटकार ठोकला देखील सुचित कदम यांनी. 6 वाजून 1 मिनिट. पहिलं षटक आतापर्यंत समाप्त झालंय. 25 मिनिटांचा अवधी दिला गेलाय पहिल्या इनिंग मध्ये. या 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये अनिकेत चव्हाणने 10 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. दर्शील गोलंदाजीसाठी आलेत. दर्शील. दर्शील यांचा पहिला बॉल. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 11 या आकड्यावर. राकेश दळवी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सुचित कदम. हो, यावेळेला बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा पंच वाईड बॉल घोषित करतायत आणि आणखीन एक धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 12 या आकड्यावर. दर्शील गोलंदाजीसाठी आलेत.
आणि विशेष बाब म्हणजे मुंबईचा रतादीच्या संघामध्ये सिद्धेश महाडिक इन ऍक्शन पाहायला देखील मिळतात. अविनाश मिटबावकर या संघाचे संघ मालक, आयकॉन खेळाडू म्हणून अनिकेत चव्हाण यांची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. दर्शील हो, पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय, सोडून दिलेला हा बॉल पुन्हा एकदा पंच वाईड बॉल घोषित करतायत आणि आणखीन एक धाव म्हणजेच अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. अवांतर धावा खूप सारे येत आहेत या षटकामध्ये. थोडंसं दडपण दबाव निर्माण झालं असेल कारण पहिलीच मॅच आहे आणि या पहिल्याच मॅच मध्ये थोडासा मैदानाचा अंदाज, त्याचप्रमाणे खेळपट्टीचा अंदाज, खेळाडूंचा अंदाज घेऊन ही मॅच खेळावी लागेल दर्शन यांना. हो, पुढचा बॉल प्रचंड वेग आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशंकी क्षेत्रामध्ये झालेला आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 16 या आकड्यावर. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती झाले टीम श्री बॉईज. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल टीम मुंबईचा रताधीश. 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. आणि आमचे मित्र युवराज सिंग चौहान आज मात्र युट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि कमेंट देखील आली आहे त्यांच्या माध्यमातून. यस, आय एम युवराज सिंग अशी कमेंट देखील आली आहे युवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून युट्यूबच्या द्वारे ही मॅच लाईव्ह पाहत असताना. 10 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. वेळेवरती देखील लक्ष देऊन आहेत मयुरेश भवर. त्यांचं देखील मोलाचं योगदान लाभलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मान्सून बिग बॅश 2024. दर्शील यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. प्रणय आहेत तोपर्यंत बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक संकेत आलेत बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 या आकड्यावर. आणि आमचे मित्र युवराज सिंग चौहान आज मात्र मैदानामध्ये उपस्थित न राहता ऑनलाईन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मुंबईचा रथाधीश या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हो, यावेळेला चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. दर्शील आहेत. अवांतर धावा खूप सारे आलेत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्ग असते. क्रिकेटचे चाहते आहेत युवराज सिंग.
हो, यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. संदेश वाल्मिकी गोलंदाजीसाठी आलेत. चॅलेंजिंग ओव्हर. फलंदाजांना 18 धावा ठोकणं गरजेचं आहे या मॅच मध्ये आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय संदेश वाल्मिकी यांना आमंत्रित केलं जाईल. एक महत्वाचं षटक आहे आणि म्हणूनच की काय यस 15 मिनिटांमध्ये आणखीन 3 षटक आपण आज समाप्त करायची टीम मुंबईचा रताधीश. आपण याची नोंद घ्या. महत्वाचा सामना आहे. मुंबईचा रताधीश एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर श्री बॉयज आहे. पहिलाच बॉल संदेश यांचा चांगला बॉल हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील. आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 20 या आकड्यावर. हो, पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाज संदेश यांनी. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 20 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय या मॅच मधील. श्री बॉयज आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मुंबईचा रताधीश. एक महत्वाचा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. रंगतदार अवस्थेमध्ये हा देखील सामना आहे. संदेशचा पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. बॉलच्या खाली प्रणय आणि अगदी सोप्पा झेल. फलंदाज बाद. विकेट सूचित. यस आणि एक्स्ट्रा प्लेयर म्हणून आपण अनिलजी उगले यांना देखील पाहतोय. आपल्या सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग मधील एक ताकदवर संघ, ज्या संघाचा कोच म्हणून आशिष नेहरा यांना आपण पाहिलंय. ज्याप्रमाणे बाउंड्री लाईन वरती जायचे, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे, त्याच पद्धतीने आज मात्र मोलाची कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत अनिलजी. नवीन बॅटर श्याम सोलंकी. श्याम सोलंकी. येस, एकाच खेळाडूला 2 नाव आहेत. श्याम सोलंकी आणि आकाश सोलंकी. आले आल्या पहा, पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलची हेअर स्टाईल आपण पाहतोय. श्याम सोलंकीने कारनामा केलाय या मैदानामध्ये. 5 बॉल मध्ये 30 धावा गरज असताना त्याने ठोकल्यात लगातारचे 5 षटकार. तो श्याम सोलंकी मैदानामध्ये आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार त्याच्या बॅट मधून. अगदी महेंद्रसिंग धोनी हेअर स्टाईल. आकाश सोलंकी आणि श्याम सोलंकी अशी 2 नावं एकाच खेळाडूला पाहायला मिळतात. यावेळेला पिचिंग झालाय. बॉल खाली राहिलाय आणि थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र वाईट बॉल घोषित करत असताना आणि या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 27 या आकड्यावर. 27 ऑन बोर्ड. आकाश सोलंकी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार त्यांच्या बॅटमधून. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की यावेळेला आणखीन एक समोर उडवलाय. व्हॉट अ शॉट. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज की शाम, शाम के नाम. आणखीन एक षटकार श्याम सोलंकीच्या बॅट मधून.
लाजवाब स्ट्रोक आहे पहा. ऍक्शन रिप्ले. 33 धावा धाव फलकावरती झाल्यात आतापर्यंत. या षटकामध्ये एकूण 14 धावा खर्च केलेत. अवघ्या 4 धावांनी दूर आहे तो म्हणजे टीम श्री बॉईज संघ. 18 धावांचं चॅलेंज आहे संघाला. ते चॅलेंज पूर्ण करतील का श्याम सोलंकी? 2 षटकार आतापर्यंत त्यांनी ठोकलेत या मॅच मध्ये. ताकदीचा पुरेपूर वापर आणि नाव देखील चर्चेचं राहिलंय शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. तोच श्याम सोलंकी. कारण लगातारच्या 5 बॉलवर 5 षटकार ठोकणारा खेळाडू मैदानामध्ये आलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 बॉलवर 2 षटकार. शेवटचा बॉल शिल्लक. 14 धावा आतापर्यंत खर्च केलेत. शेवटचा बॉल. प्रयत्न चांगला केला होता श्याम यांनी. 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 34 या आकड्यावर. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये अवघ्या 15 धावा खर्च केल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावरती झाल्यात. कारण 18 धावांचं जे चॅलेंजिंग षटक होतं त्या षटकामध्ये अवघ्या 15 धावा बनवल्या होत्या टीमने आणि त्या 15 धावांमधून 5 धावा मायनस केल्या जात आहेत. एक विशेष नियम आणला गेला संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच की काय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचे 12 बॉल अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. येस, पुन्हा एकदा दर्शील आलेत गोलंदाजीसाठी. दर्शील शेवटचे 12 बॉल शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. श्याम सोलंकी पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 30 या आकड्यावर. 30 ऑन अ बोर्ड. दर्शीलसाठी चांगला बॉल पुन्हा एकदा दर्शील यांनी हाताळलाय. आणखीन एक धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 31 या आकड्यावर. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय टीम श्री बॉईज या संघाचा. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल.
आकड्यावर 35 धावा धावफलकावरती झाल्यात. मान्सून बिग बॅश 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. चला गोलंदाज शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवतील. आणखी एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 36 या आकड्यावर. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. लास्ट 3 बॉल्स टू गो. शेवटचं षटक पहिल्या डावातील आणि शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 36 ऑन बोर्ड. आकाश सोलंकी स्ट्राइक आली आहे आकाशकडे. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिद्धेश बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव पूर्ण केली आहे. थ्रो केलाय जरूर आणि केलेला थ्रो महागात देखील पडलाय. आणखीन एक धाव पूर्ण देखील केली आहे. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 38 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. श्याम सोलंकी म्हणजेच आकाश सोलंकीचा जर विचार केला तर वैयक्तिक 9 बॉलमध्ये 20 धावांवरती फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय नवीन फलंदाज आनंद कांबळी नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. श्री बॉईज एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मुंबईचा रथाधीश असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत. हो उडवलाय पुन्हा एकदा बॉल. श्यामने या बॉलला पाठवलंय घोषांकित क्षेत्रात. रन मिळेल एक. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. 39 धावा धाव फलकावरती झालेत. शेवटचा बॉल 39 धावा धाव फलकावरती 39. शेवटचा बॉल आता मात्र सोडून दिलाय आणि हा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळालाय. सर शेवटच्या बॉलवर 1 धाव आहे का? नाहीये धाव. यस म्हणजेच 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 39. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये 40 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 30 मध्ये करायचे 40. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन रोशनजी पाथडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. चला आता शेवटचे 5 ओव्हर्स या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे. 40 धावांचा पाठलाग मात्र हा सामना जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये VS स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅच ऑफिशियल्स आपण आपली जागा घ्या. त्वरित इनिंगला सुरुवात करा. नवीन डावाची सुरुवात लवकरात लवकर होऊ द्या. वेळेचं बंधन आहे. शेवटची इनिंग आहे. अंधार पडत चाललेला आहे. अंधार पडण्या अगोदर ही शेवटची इनिंग आपल्याला पूर्ण करायची आहे.
चला मुंबईचा रथाधीश, सलामीची जोडी आपण लवकरात लवकर मैदानावर पाठवून द्या. मुंबईचा रथाधीश 30 बॉल 40 धावांचा पाठलाग करायचा आहे मुंबईचा रथाधीश या संघाला सामना जिंकण्यासाठी. उद्याच्याही दिवसात मात्र एकापेक्षा एक वरचढ अशा 4 संघांचा खेळ जो आज आपण सुरू झालेला पाहिलेला आहे. तर उद्याच्या दिवसात साखळी फेरीतील इतर सामनेही या सर्व संघांचे पूर्ण होतील आणि उद्याच्या दुपारच्या सत्रामध्ये मात्र एक प्रेक्षणीय सामना आपण खेळवणार आहोत. जिजामातानगर 11 विरुद्ध अभुदयनगर 11 असा हा सामना असेल. सर्व काळा चौकीतील क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण आहे. मोठ्या संख्येनं मात्र या प्रेक्षणीय सामन्यासाठी आपण मैदानावरती गर्दी करून या सामन्याची शोभा वाढवायची आहे, या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. दरम्यान 30 चेंडू आणि 40 धावांच्या पाठलागाला आता सुरुवात होईल. श्री बॉईज या संघाने मात्र आपण जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग केली. 30 चेंडूंमध्ये 39 धावा जमवल्या. दुसऱ्या बाजूने मुंबईचा रथाधीश या सामन्याला जिंकण्यासाठी मात्र त्यांना बनवायचे असतील त्या 40 धावा. आज संपूर्ण दिवसभराचं थेट प्रक्षेपण जे आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीद्वारे. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम अशीच उद्याच्याही दिवसात 2 कॅमेऱ्यानिशी या संपूर्ण स्पर्धेला आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि अशीच आपली स्पर्धा सुद्धा जर आपल्याला थेट प्रक्षेपित करायची असेल याच क्रिस्टल क्लिअर क्वालिटीद्वारे आपण आपली स्पर्धा सुद्धा जर जगभराच्या पाठीवर पोहोचवू इच्छित असाल तर आपण आमच्या प्रोलिंग स्पोर्टचे सर्वेसर्वा विपुल पंडुलकर यांच्याशी संपर्क साधू शकता. मेगा स्क्रीनवरती त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे 9320907527. हा विपुलजी पंडुलकर यांचा दूरध्वनी क्रमांक आहे. आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्या भागात, आपल्या परिसरात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या संपूर्ण गावामध्ये असणाऱ्या स्पर्धा आपण या संपूर्ण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जगभराच्या पाठीपर्यंत पोहोचवू शकाल. तर अजूनही आपल्या सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडू मित्रांना मी विनंती करतोय, जर आपण प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसाल किंवा सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच्या आत्ता आपण आपल्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या स्पर्धांचे नोटिफिकेशन्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकू. तर होत्या सामन्याची सुरुवात. निखिल दांडेकर आपटलेला बॉल समोर पंच केला, बॅडमिंटन शॉट आणि त्या ठिकाणी मात्र फिल्डर वा प्रयत्न चांगला आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती झेल मात्र सुटलाय, परंतु काय जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. हा प्रयत्न आवडला असेल तर प्रेक्षकांकडून या प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आनंद त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी केला. अगदी उलटे धावत जात मात्र झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये असफल राहिले, परंतु या प्रयत्नाचं कौतुक केलं जातं, या प्रयत्नांना दाद दिली जाते. होत्या मॅचची सुरुवात या जबरदस्त फटक्यासोबत, या जबरदस्त झेलच्या प्रयत्नासोबत. 2 धावांचा आकडा पहिल्या बॉलवर. अनिकेत चव्हाण या वेळेला मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा जास्त बाहेरचा चेंडू या वेळेला बघायला मिळालाय. पंचांकडून वाईड +1 अतिरिक्त धावांची घोषणा तर होतेच आहे, परंतु डिक्लेअर मध्येही मागे बॉल गेलाय, त्यामुळे 1 धाव अधिक मिळेल. वाईड +1 अशा 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती. या वेळेला मात्र वेगळ्या जातीचा फटका, स्वतःला बॅलन्स करतोय आणि त्या ठिकाणी बॉलला पाठवलं मात्र डिक्लेअर झोन मध्ये. खूप चांगलं बॅलन्स केलं स्वतःला. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे वेट जे आहे, बॉडीचं वजन जे आहे ते मागच्या पायावर ट्रान्सफर केलं होतं, त्यामुळे बॅलन्स करू शकले नाहीत. थोड्या वेळासाठी मात्र त्या ठिकाणी फंबल झाले, परंतु स्वतःला सावरलं. यष्ट्यांवरही पडण्याची शक्यता होती, बॅट लागण्याची शक्यता होती, परंतु तिथेही कुठे स्वतःला सावरत मात्र 1 धाव मिळवली ती अनिकेतने. अनिकेत चव्हाण आणि आदित्य चव्हाण असे 2 फलंदाज या वेळेला मात्र टॅप केले चेंडूला आडव्या बॅटने मात्र मिडविकेट क्षेत्राकडे. सुंदर प्रयत्न पहिल्या बॉल पासूनच आपण पाहत आलोय, मग ते फलंदाजीच्या माध्यमातून असो, क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून असो. आजचा दिवस मात्र एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट या काळा चौकी नगरीतून पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल आयोजकांचे आम्ही विशेष आभारी असणार आहोत. दरम्यान इथे मात्र एक अतिरिक्त उसळी पाहायला मिळते चेंडूमध्ये, जो की एक स्पॉट आहे खेळपट्टीवरती, ज्यावर टप्पा पडल्यानंतर चेंडू बरीच उसळी घेताना दिसून आलाय सकाळच्या सत्रापासून. अगदी विकेट किपरच्याही डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. जवळपास नाही म्हटलं तरी 8 फुटाचा जो आपल्या स्पर्धेचा मुख्य बॅनर आहे त्याच्याही वरून मात्र हा चेंडू पलीकडे गेलाय. एक्स्ट्रा बीट ऑन बाउन्स, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर.
निखिल दांडेकर बॉलला मात्र त्या ठिकाणी सुकवतोय, वाळवतोय, ग्रीप मिळवतोय, नेक्स्ट बॉलसाठी तयार होतोय, स्ट्राईकवर येतोय आदित्य चव्हाण. पुन्हा एकदा सोडून दिलाय बॉल, फलंदाजाच्या आवाक्याच्या बराच बाहेर. आणखीन एक एक्स्ट्रा रनची घोषणा, अतिरिक्त धावांचा इशारा, अवांतर धावांची वाढ. व्हाईट बॉलच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मागण्यामध्ये यशस्वी राहिला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोर पहिल्याच बॉल सारखा फटका सजवला, परंतु यावेळेला थोडासा फ्लॅट फटका होता. वन बाउन्स लॉंग ऑफ फिल्डरकडे चाललाय. एक धाव मात्र कंप्लीट आणि एकेरी धावेनंतर संघाच्या धावफलकातही बदल. मला वाटतं धावफलक हे दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल. येस, ओम तावडे जे आमचे युवा गुणलेखक आहेत ते आम्हाला कळवत आहेत. स्कोर कार्डवरती दुहेरी अंकामध्ये धावसंख्या, बिनगडी बाद 10. सोडून दिला. पुन्हा एकदा अनिकेत स्ट्राईकवर होता. यावेळेला बरेच अतिरिक्त रन्स आज निखिल दांडेकरने खर्च केलेत या ओव्हरमधून. मला वाटतं जवळपास नाही म्हटलं तरी आत्तापर्यंत 4 वाईट बॉल त्याने हाताळलेत आणि त्यामधल्या 2 वाईट बॉलवर एक्स्ट्रा रन्स मिळालेत. म्हणजे एकंदरीत जवळपास नाही म्हटलं तरी आपण 6 धावा त्याने अतिरिक्त धावांच्या माध्यमातून खर्च केले आणि ही 7वी अतिरिक्त धाव म्हणावी लागेल. आत्तापर्यंत स्कोर जर आपण पाहिलात तर 12 धावांवर, त्यामध्ये 7 धावा ज्या आहेत त्या अतिरिक्त स्वरूपाच्या आहेत आणि 5 धावा ज्या आहेत त्या फलंदाजांच्या बॅटमधून आलेत. त्यामुळे फलंदाजांना जास्त मेहनत करावी लागत नाही असं दिसून येते मैदानामध्ये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळलाय जरूर, परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांनी आपले हात पसरवले. सुबोध गडसे सर स्टेट अंपायरच्या भूमिकेतून वारंवार मात्र गोलंदाज निखिल दांडेकरला दंडित करतायत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. निखिल दांडकर निखिल दांडकर तसं पाहायला गेलं तर MB स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि आज आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून काही चॅट्स, आमचे जे क्रिकेटचे चाहते आहेत, जे आमचे यूट्यूब चाहते आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणारे जे प्रेक्षक आहेत त्यामध्ये आमचे लाडके क्रिकेटचे चाहते युवराज सिंग यांचा सुद्धा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचलाय. आज स्वतः ते या ठिकाणी उपस्थित न राहू शकल्यामुळे ती स्पर्धा जी आहे ती यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते पाहत होते आणि त्यांचाही मेसेज आमच्यापर्यंत इथे पोहोचलाय की आय एम युवराज सिंग वॉचिंग यू ऑन यूट्यूब, असा मेसेज MB स्पोर्ट्स काळा चौकीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मात्र त्यांनी पाठवलाय आमच्या चॅनलपर्यंत. खूप खूप धन्यवाद युवराजजी. तर इथे मात्र एक महागडं षटक समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 40 धावांच्या पाठलागामध्ये पहिल्या षटकातून 18 धावा खर्च केल्या. 24 चेंडू आणि 22 धावांचं आता मात्र समीकरण शिल्लक राहिलंय. 40 धावा तसं पाहायला गेलं तर एक फायटिंग स्कोर होता आजच्या दिवसभरातला. एव्हरेज स्कोर म्हणून आपण जर पाहिलं तर 30 ते 40 धावांच्या मधला आकडा कुठेतरी आपण एक आत्तापर्यंतचा एव्हरेज स्कोर मानला गेला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 2 वेळेला 50 किंवा 55 अधिक धावा ज्या आहेत त्या स्कोर कार्डवर लागलेल्या पाहिल्या, परंतु 40 हा आकडा आजच्या दिवसातील एक फायटिंग स्कोर म्हणूनच पाहिला जाऊ शकला असता या मॅचमध्ये. परंतु ज्या पद्धतीचं हे पहिलं षटक हाताळलं ना, त्यानंतर आता मात्र असं वाटतंय की 40 धावांचा आकडा येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये सहज पूर्ण होण्यासारखा आहे. एका बाजूला आपण बघतोय श्री बॉयज आणि त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधात मुंबईचा रथाधीश अर्थात अभुदयनगरचा राजा याच्या नावाखाली मात्र खेळणारा संघ मैदानावरती आपण पाहतोय. काही दिवसांवरतीच गणेशोत्सव येऊन थांबलेला आहे. काही दिवसातच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. उद्याच्या दिवसात काळा चौकीचा महागणपती याचं मात्र भव्य पारंपरिक आगमन सोहळा आपण अनुभवू शकाल. आज मात्र जर पाहिलात तर परळ नगरीत परळच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, असे बरेच उत्सव आज मात्र इथून पुढे आपण या संपूर्ण शिवडी विधानसभेमध्ये आपल्या लालबाग परळ, काळा चौकी, करी रोड, शिवडी, भोईवाडा, नायगाव, दादर या संपूर्ण भागामध्ये आपण या सर्व सणांचा आनंद घेऊ शकता. क्रिकेटची पंढरी तशीच उत्सवांची पंढरी म्हणून सुद्धा या परिसराला ओळखलं जातं. काळा चौकीचं शहीद भगतसिंग मैदान, परळचं नरे पार्क मैदान, करी रोडचं गोदरेज मैदान, शिवडीचं प्रबोधनकार ठाकरे मैदान, परळचं कामगार मैदान, अशी बरीच मैदानं ज्या मैदानांवरती टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आत्तापर्यंत रंगल्या.
मला वाटतं आता गणेशोत्सव कालावधीमध्ये या स्पर्धांना थोडासा आराम दिला जाईल, कारण गणेशोत्सव कालावधीमध्ये सर्वांचंच आकर्षण हे गणपती बाप्पाकडे असतं. परंतु क्रिकेट हा खेळ मात्र थांबणार नाही आहे. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा अनिकेत चव्हाण मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल इथे मात्र हाताळले गेलेत. एक निखिल जो मात्र महागडी गोलंदाजी करताना दिसला, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर निखिल निरकर हा जो गोलंदाज आहे सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची दोन्ही निर्धाव चेंडूंसोबत. पुलरलेनचा बॉल राईट इन स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. अनिकेत चव्हाण ब्रँडेड षटकार पाहायला मिळेल. तिसऱ्या चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमा पार. ठोकला जातो अनिकेतच्या बॅटमधून एक लांबलचक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. धुंडो धुंडो रे साजना. हा बॉल मात्र आता शोधावा लागेल. बराच लांब गेलाय, बराच उंचही गेला होता. पुरेशा ताकदीनिशी अप्रतिम टायमिंग साधलं गेलं. स्टँड अँड डिलिव्हर्ड म्हणावं लागेल. डिस्पॅच केलं चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. अनिकेत चव्हाण ब्रँडेड षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकतीये 24 या धावसंख्येवर. या वेळेला मात्र दबाव पाहायला मिळतोय. या अगोदरचा चेंडू अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये होता, त्याला मात्र पार्किंग प्लॉटमध्ये डिस्पॅच केलं. त्यानंतर मात्र आता थोडासा आपटण्याचा प्रयत्न चेंडूला करत असताना पंचांनी वॉर्निंग पण दिली आणि व्हाईट बॉलची घोषणाही केली आहे. एक्स्ट्रा रन्सही मिळतील आणि गोलंदाजाला वॉर्निंगही दिली जाईल. या वेळेला मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे, परंतु झाडामध्ये चेंडू लागून पुन्हा एकदा डिक्लेअरकडे चाललाय. मला वाटतं हे 40 धावांचं आव्हान आता अगदी सहज सोप्या पद्धतीनं पूर्ण करताना दिसतेय टीम मुंबईचा रथाधीश. स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 26. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. अनिकेत चव्हाण या काळाचौकी परिसरातील एक युवा टॅलेंटेड बॅटर म्हणून, एक विस्फोटक फलंदाज म्हणूनही त्याला ओळखलं जातं. या वेळेला मात्र बॅट भिरकावतोय. थोडीशी नजर रोखून धरावी लागेल बॉलवरती. चेंडू आणि बॅटमध्ये जी समय साधना आहे ती खूप क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे. क्रिकेटच्या पटलावरती 4 शब्दांना खूप मोठं महत्त्व आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये मानली जाते ती म्हणजे टेक्निक. दुसरी गोष्ट आहे टेम्परामेंट. तिसरी गोष्ट आहे टायमिंग आणि चौथी गोष्ट आहे ताकद. पुन्हा एकदा त्याच फटक्यानं मात्र कुठेतरी एक अंदाज दाखवून दिलाय अनिकेत चव्हाणने. मिड विकेट क्षेत्रावरून पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय ओव्हर दी रोप 6 धावांसाठी. सीमारेषेच्या बाहेर षटकार. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅटने मात्र चेंडूला समाज मंदिर हॉलकडे डिस्पॅच केलंय. 18 बॉल शिल्लक राहिले. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्यातल्या त्यात मॅजिकल ओव्हर अजूनही बाकी आहे. या मॅजिकल ओव्हरमुळे काहीही घडू शकतं. मॅजिकल ओव्हरमध्ये तुम्ही 18 धावा बनवलात तर 5 धावा तुम्हाला त्या अधिक मिळतील. 18 बॉल आणि 8 रनची गरज. 32 धावा स्कोर कार्डवरती आहे. 40 धावांचं टार्गेट आहे. 12 बॉल 18 बॉल 8 रन. बत्तीस धावा झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमधून 18 आणि या ओव्हरमधून 14 अशा एकूण 2 ओव्हरमध्ये 32 धावा झालेल्या आहेत. तसं आपण कंपॅरिझन बघायला गेलो मेगा स्क्रीनवरती तर श्री बॉईज सध्याच्या स्थितीला 2 ओव्हरमध्ये बिनगडीबाद 19 धावांवरती फलंदाजी करत होते. सुरुवात चांगली होती श्री बॉईज संघाची सुद्धा, परंतु त्यानंतर मात्र डाव कुठेतरी आपण फिसकटलेला पाहायला मिळाला. परंतु आत्तापर्यंत जर त्याच कंपॅरेटिव्हली मुंबईचा रथाधीश या संघाचं धावफलक पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये त्यांनी 32 धावांवर मजल गाठली आणि विकेटही गमावलेला नाही आहे. त्यामुळे चिंतेची बाब नाही आहे. सुचित कदम बॉलिंग मार्कवरती आला. पहिला बॉल सिंगल घेतोय आदित्य चव्हाण. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक जाते ती पुन्हा एकदा अनिकेत चव्हाणकडे. 7 धावांची अजूनही आवश्यकता. अगदी लक्ष्याच्या जवळ पोहोचलाय. टार्गेटच्या खूप जवळ आहे टीम. अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. येलो जर्सीमध्ये मुंबईचा रथाधीश, पिंक जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री बॉईज. आणि हा हेलिकॉप्टर शॉट लँड होतोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोर लेवल करणारा हा षटकार अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून. व्हॉट अ बॅटिंग.
आज अनिकेतच्या पेट्रोल हेलिकॉप्टरमध्ये पुरेसं पाहायला मिळालं. अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन हा हेलिकॉप्टर शॉट लँड झाला आणि इथे मात्र बचावात्मक अंदाजाने खेळायचा प्रयत्न, थोड्या वेळासाठी बॉल हवेत राहिला. या एकेरी धावेसोबत मुंबईचा रथाधीश या आजच्या दिवसभरातल्या व्ही स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024च्या या नवीन पर्वातील शेवटच्या सामन्याचा विजेता ठरलाय. अभिनंदन टीम मुंबईचा रथाधीश अँड व्हेरी हार्ड लक. परंतु इथेच स्पर्धा संपलेली नाही आहे. या दोन्ही संघांना पुढेही संधी मिळणार आहे. विशेषतः श्री बॉईज उद्याच्याही दिवसात आपल्याला अशीच मात्र खेळी, कारण उद्याच्या दिवसातले सामने जिंकून या स्पर्धेत पुढे जायचा प्रयत्न करण्याच्या अजूनही संधी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे हार मानायची नाही आहे. विजेता जरी या मॅच मध्ये ठरला असा मुंबईचा रथाधीश, तरी उद्याच्या दिवसात आणखीन काही संधी श्री बॉईज साठी मात्र त्या ठिकाणी घेऊन येणार आहे ही स्पर्धा. त्यामुळे आजचा दिवस इथेच मात्र समाप्त होतोय. परंतु या शेवटच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हेही ठरलाय ननदयान, ज्याने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता शेवटच्या सामन्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर बनवल्या त्या 25 धावा, तो अनिकेत चव्हाण ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अनिकेत चव्हाण याला मी विनंती करतोय, आपण प्लेअर ऑफ द मॅचचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्वरित व्यासपीठावरती या.